करमाळा तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केतूर, पांडे, हिसरे, अर्जुननगर आणि मसेवाडी या गावांना भेट दिली। गाव भेटी दरम्यान स्थानिक समस्या जाणूनही त्यांनी घेतल्या। हिसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार देवकते आनंद विश्वनाथ, त्याच्यानंतर केतूर कोर्टी गणाचे ॲडव्होकेट जमीर कलिंदर शेख आणि पांडे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार गणूबाई विष्णू रणवे यांच्या प्रचारासाठी जानकर साहेब उपस्थित होते। त्यांनी मतदारांना आव्हान केलं की रिक्षा आणि कपाट चिन्हासमोरील बटन दाबून रासपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे। या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील खराब रस्ते, धुळीचे वातावरण आणि विकासाच्या अभावावर टीका केली। त्यांनी स्पष्ट केले की दल बदलू आणि स्वार्थी लोकांना दूर केल्याशिवाय तालुक्याचा विकास होणार नाही। रासपाला संधी दिल्यास गाव खेड्यांना जोडणारे चांगले रस्ते, स्वच्छ पाणी, उत्तम आरोग्य सुविधा, दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत लायब्ररी आणि शेतकऱ्यांना विशेष करून दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी या भेटी दरम्यान दिलं। सोबतच महादेव जानकर यांनी वंचित घटक, कष्टकरी आणि गोरगरिबांसाठी झटण्याची बांधिलकी व्यक्त केली। त्यांनी मतदारांना आवाहन केले की आपले मत विकू नका, तर चांगल्या काम करणाऱ्या उमेदवारांच्या मागे उभे राहा। या गाव भेटीला रासपचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उभे होते, ज्याची दृश्य आपण स्क्रीनवर बघत होतात। मित्रांनो, अजून आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा। तुर्तास एवढेच, परत भेटून नवीन विषयासह। तेव्हा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो। सदरील वृत्त हे अविनाश जोशी यांनी दिले आहे। जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट जमीर कलिंदर शेख चिन्ह कपाट आहे, त्या कपाटावर शिक्का मारून त्यांना विजय करावं असं मी नम्र आवाहन करतो। आपला महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष त्यांची तसंच सोलापूर जिल्हा परिषद पांडे गटातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार गुणाबाई विष्णू रंगले यांचं चिन्ह ट्रॅक्टर आहे, रिक्षा ऑटो रिक्षा आहे, त्याला विजयी करून त्यांना देखील जिल्हा परिषदला पाठवावं असं नम्र आवाहन करतोय आपला नम्र महादेव जानकर राष्ट्रीय समाज। तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार देवकाते आनंद विश्वनाथ करमाळा पंचायत समितीचे उमेदवार आहेत, त्यांना देखील विजय करावं असं आपला नम्र महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष।